जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव येत आहे। केवळ विरोधी पक्षाच्याच नव्हे तर आता सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीच्या आमदारांनीही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विधिमंडळात तसा उंगली निर्देश केला आहे। या घटनेची SIT मार्फत व न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत खरे, पण वाल्मिक कराड यांना पाठीशी घालणारे धनंजय मुंडे मंत्री म्हणून जोपर्यंत सरकारमध्ये असतील तोपर्यंत त्यांच्या मार्फत होणारी चौकशी निपक्षपणे होईल का याविषयी शंका आहे। म्हणूनच चौकशी होईपर्यंत तरी धनंजय मुंडे यांना सरकारमधून बाहेर काढा, त्यांचं मंत्रिपद काढून घ्या अशी मागणी बीड जिल्ह्यातील आमदार, जनता व पीडित कुटुंबियांकडून केली जात आहे। हे जनतेचं सरकार असल्याचा दावा करणारे फडणवीस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढण्याचं धाडस दाखवू शकतात का, हा खरा प्रश्न आहे। याबाबत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। बीड जिल्ह्यात आवाज कंपनीतर्फे पवनचक्की प्रकल्प उभारला जात आहे। त्या कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून वाल्मिक कराड यांच्यासह अन्य काही लोकांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। याच कंपनीच्या लोकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये या खंडणीखोरांपैकी काहींचा समावेश आहे। त्यांना वाचवण्यासाठी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आले होते। 6 डिसेंबरला हा मारहाणीचा प्रकार झाला तर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्यामुळे या हत्येमागे खंडणीखोरच असल्याचा पोलिसांना व जनतेला संशय आहे। यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे, पण त्यातील प्रमुख संशयित असलेले वाल्मिक कराड हे अजून फरार आहेत। त्यांचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल झालाय, पण खून प्रकरणात सहभाग आहे का हे अजून सिद्ध व्हायचंय। पण वाल्मिक कराड यांच्या आदेशावरूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर करतायत, तर आष्टीचे आमदार सुरेश धस, गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, केजचे आमदार नमिता मुंदडा यांनीही या हत्याकांडाचा प्रश्न उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। एकीकडे सर्व लोकप्रतिनिधी आक्रमक झालेले असताना मंत्री धनंजय मुंडे हे मात्र वाल्मिक कराड हे आपले निकटवर्ती असल्याचं अभिमानानं सांगत फिरतायत। याचा जनतेत मोठ्या प्रमाणावर राग आहे। 21 डिसेंबर रोजी स्वतः शरद पवार यांनी मसाजोगमध्ये जाऊन मयत देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मसाजोगच्या ग्रामस्थांच्या भावना समजावून घेतल्या। देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारले। तेथील ग्रामस्थांनी बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीबद्दल चिंता व्यक्त करताना वाल्मिक कराडवर तातडीनं कारवाई करा, तसंच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्या अशी मागणी केली। जोपर्यंत मुंडेंचं मंत्रिपद काढलं जात नाही तोपर्यंत देशमुखांच्या हत्येची निपक्षपणे चौकशी होणार नाही असं गावकऱ्यांचं मत आहे। कारण आताही वाल्मिक कराड व इतर आरोपींवर कारवाई करताना पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं जाणवत आहे। हा दबाव धनंजय मुंडे टाकत असल्याचंही लोक व पोलीसही खासगीत बोलताना सांगतात। धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत। केवळ आमदारांच्या आरोपांवरून अजित पवार धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढणार नाहीत। मसाजोगमध्ये शरद पवार येणार असल्याचं आधीच कळाल्यामुळे अजित पवारांनीही 21 डिसेंबर रोजी सकाळी शरद पवारांच्या आधी मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलंय। पण तेथील गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची किंवा त्यांच्या भावना ऐकून घेण्याचं धाडस अजित पवार दाखवू शकले नाहीत। कारण प्रत्येकाच्या तोंडी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या गुंडगिरीच्या तक्रारी होत्या। त्या ऐकल्या असत्या तर अजित पवारांना मान खाली घालावी लागली असती। म्हणूनच तर या गावात अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं नावही घेतलं नाही। गावातून निघून जात असताना गावकऱ्यांनी अजित पवारांच्या कारला अक्षरशः घेराव घातला होता। दादा, आमचं म्हणणं ऐका, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढा अशी विनंती गावकरी करत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून अजितदादा निघून गेले। संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचे पाय खोलात जात आहेत। त्यामुळे केवळ मुंडेंचीच नव्हे तर फडणवीस सरकारचीही बदनामी होते। या हत्या प्रकरणात अटक केलेले काही आरोपी OBC समाजातील आहेत, तर मृत देशमुख हे मराठा समाजातील आहेत। त्यामुळे या प्रकरणाला मराठा विरुद्ध OBC असा रंग देण्याचाही प्रयत्न काही राजकारणी करतात। पण जातीय राजकारणापेक्षा संतोष देशमुख यांची ज्या निर्घृण पद्धतीनं अमानवी हत्या करण्यात आली त्याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे। त्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी विधिमंडळात आवाज उठवला
वाल्मिक कराड नागपुरातच लपून बसला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। बीड जिल्ह्यातील जनतेतही आरोपींविरुद्ध प्रचंड राग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची SIT व न्यायालयीन अशी दुहेरी चौकशी करण्याचं आश्वासन विधानसभेत दिलंय। पण जोपर्यंत वाल्मिक कराड सारख्या संशयित आरोपींना पाठीशी घालणारे धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत सरकारच्या निपक्षपाती चौकशीवर जनतेचा व पीडित कुटुंबियांचा विश्वास राहील कसा? त्यामुळे खरं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी चौकशी होईपर्यंत तरी मंत्रिपदापासून दूर राहण्याची गरज आहे। नेत्यांमध्ये पद सोडण्याची नैतिकता असेल याविषयी शंकाच आहे, पण अशा वेळी पारदर्शी व जनतेचं सरकार असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राज्याच्या प्रमुखांनी तरी कुठलाही मुलाहिजा न बाळगता धनंजय मुंडे यांच्यासारख्या मंत्र्याला सत्तेबाहेर ठेवणं आवश्यक आहे, तरच या सरकारची प्रतिमा स्वच्छ राहील। अन्यथा देशमुखांच्या खुनात ज्या आरोपींचे हात रक्ताने माखलेले आहेत त्यांना फडणवीसांचं हे सरकार अभय देतंय अशी भावना जनतेत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही। 2014 मध्ये एका जमीन घोटाळ्यात नाव आल्यामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद घेणारे देवेंद्र फडणवीस हे खंडणी व हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची पाठराखण करणाऱ्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार करण्याचं धाडस दाखवतात का, याकडे बीड जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलंय।